हॅलो नमस्कार, मी सुवर्णा होम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळे व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे आणि अगदी सोपी पण दाखवणार आहे. मी आधी पण खोबरा वडी कशी बनवायची ती दाखवलेली आहे आणि आज पण मी तुम्हाला परत अगदी सोप्या पद्धतीने खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर बघा, मी इथे ओलं खोबऱ्याचे 2 नारळ घेतलेले होते. तर नवरात्रात बऱ्याच जणींकडे आपल्याकडे नारळ प्रसादाचे आलेले असतात. तर त्याचं काय करावं, पण बऱ्याच जणींना काय होतं, खोबऱ्याची जी वडी बनवतो ना ती बनवता येत नाही. तर या पद्धतीने जर तुम्ही बनवली ना तर अगदी सोपी पद्धत आहे आणि कुणालाही बनवता येईल अशी पद्धत आहे. तर बघा, या पद्धतीने मी खोबऱ्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि आपलं जे सालनं असतं ना त्यांनी जशी पाट पूर्ण अगदी सहज निघते या सालण्याने. बघा, अशी पाट सोलून घेतलेली आहे, म्हणजे काळा भाग पूर्ण काढून टाकलेला आहे. हा तुम्ही नंतर भाजीला चटणीला वापरू शकता, वाया जात नाही तो. असे बारीक बारीक छान तुकडे करून घेतलेले आहे. फक्त स्लाइस करताना काय करायचं आहे, अगदी पातळ करायची, जाड नाही करायची, म्हणजे लवकर बारीक होतं आपलं मिक्सरमध्ये. प्रमाण पण अतिशय सोपं आहे. तर बघा, आता मी तुम्हाला वाटीने दाखवते, कारण नारळ कसं छोटं असतं मोठं असतं, तुम्हाला किती करायचं त्यावर पण डिपेंड असतं, म्हणून मी तुम्हाला वाटीने दाखवते. तर आपल्याला हे 2 वाटी आपले तुकडे आहेत. तर बघा, मी तुम्हाला वाटीने पण दाखवते. तर 2 वाटी आपले हे तुकडे भरलेले आहेत. त्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. बघा, खूप सोपं प्रमाण आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. त्यानंतर मी इथे घेतलेली आहे 2 चमचे आपली रोजचीच दुधावरची जी साय येते, मलाई येते, ती घेतलेली आहे. आणि सुरुवातीला मी थोडंसं दूध टाकणार आहे. अर्धी वाटी दूध मी घेतलेलं आहे. सुरुवातीला थोडंसंच दूध टाकलेलं आहे. आपल्याला हे सुरुवातीला असंच बारीक करायचं आहे आणि लागलं तर थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला साय, जर तो साय नसेल त्यावेळेस तुमच्याकडे अवेलेबल, तर तुम्ही 4 चमचे मिल्क पावडर टाकली तरीही चालेल, तरी सुद्धा स्वाद अजून जास्ती छान येईल. आता ही छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. बघा, छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, नॉनस्टिकची कढई घ्यायची आहे आणि नॉनस्टिकची जर कढई नसेल तर काय करायचं आहे, असं तूप टाकून घ्यायचं आहे कढईत 1 चमचाभर आणि सगळीकडे पसरवून घ्यायचे. बघा, फक्त चमचाभर पण नाही, अगदी अर्धा चमचा टाकला तरी चालेल, फक्त कढईला सगळीकडे तूप लागेल याची काळजी घ्यायची आहे. आणि आपण पेस्ट करून घेतली आहे ना ती कढईत टाकून घ्यायची आहे. बघा, गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि कंटिन्यू हलवायचं आहे. खूप वेळ नाही लागत, 1 7-8 मिनिटात आपलं हे छान असं घट्ट गोळा तयार होतो. कंटिन्यू जर हलवलं नाही ना तर जळून जाईल आणि मग छान नाही लागणार वडी, वास येईल वडीला. त्यामुळे कंटिन्यू हलवायचं आहे आपल्याला. सुरुवातीला तुम्ही तिथेच थांबून जर गॅस मोठा ठेवला तर काही हरकत नाही, पण कंटिन्यू हलवत राहायचंय. बघा, या पद्धतीने. बघा, एक 5-6 मिनिटं झालेली आहेत. आता पुष्कळसं आपलं बॅटर घट्ट झालेलं आहे, पण अजून वडी जोगं झालेलं नाहीये. तर खूप तुम्ही जितकं दूध त्यात जास्ती घालाल ना तितका वेळ बनायला लागेल. आणि जर खूप जास्ती पण दूध घातलं ना मैत्रिणींनो तर ते उडतं. पुरण कसं उडतं, पातळ झाल्यानंतर घट्ट व्हायला वेळ लागतो, तसं होतं. शक्यतो तुम्ही कमीच दूध घालून ते बारीक करा. आता बघा, आपण डिश मध्ये घेऊन बघितलेलं आहे आणि गार झाल्यानंतर असं छान आपला एक छोटासा बॉल तयार होतोय, म्हणजे आपलं पीठ तयार आहे. बघा, अजिबात चिटकत पण नाही हाताला, म्हणजे आपलं पीठ तयार आहे. गॅस बंद करून टाकायचा आहे. आता बघा, माझ्याकडे असा ट्रे आहे. तुमच्याकडे जर ट्रे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही स्टीलचं ताटही घेऊ शकता. आणि त्याला काय करायचं, आपल्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचंय. बघा, इथे तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपरही त्या खाली टाकू शकता, म्हणजे वडी पटकन सेट होते. आणि ट्रे मध्ये बॅटर काढून घ्यायचंय. असं उचटण्याच्या साहाय्याने किंवा मग सरळ हातात प्लास्टिकची पिशवी घालायची आणि त्यांनी केलं तरी चालेल, किंवा मग आपल्याकडे लोटी फुलपात्र असतं ना डिशनी, त्यांनी केलं तरी सुद्धा छान होतं. बघा,
इथे तुम्ही पाहिजे तर केशर पण घालू शकता किंवा मग हवा असेल तुम्हाला तर मँगो कलर वगैरे पण घालू शकता. पण मी आता कलर वगैरे काही वापरत नाही. बिना केमिकलची आपण जेव्हा घरी बनवतो त्यावेळेस बघतो की ती शुद्ध कशी तयार होईल, म्हणून मी कलर वगैरे काही घातलेली नाहीये. अगदी पांढरी शुभ्र स्वच्छ अशी आपली खोबरा बर्फी मी बनवणार आहे. अर्धा ते पाऊण तास मला फ्रीजमध्ये ही वडी सेट व्हायला वेळ लागलेला आहे. तुम्ही बाहेर जर ठेवली तर 2 तास तरी सेट व्हायला लागतील. आता पाहिजे त्या आकारात आपल्याला ती कट करून घ्यायची आहे. यावर पाहिजे तर ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता. बघा किती सुंदर अशी आपली वडी तयार झालेली आहे. अतिशय मऊ पण झालेली आहे. तोडून पण दाखवते. खूपच मऊ अशी आपली वडी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करा. खूप सुंदर खायला खूप सुंदर तयार होते. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.